हॅलो, जय श्री राधे. चला यजमान. हरि ओम. यज्ञेन यज्ञदेवास्तान् धर्माणि प्रथमान्नासन्नो तेनाकं महिमा सर्वे सद्दया सन्देवाः. चन्द्रमा मनसो जातदक्षो सूर्यो अजायत सोत्राजायत. हरि ओम. ध्येयं सदा ब्रह्मविष्टदोहं तीर्थास्पदं शिवरन्तं शरण्यं विद्यार्थ्यं प्रणतपान् भवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर. जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय नाथ भगवान की जय नमः पार्वती पते हर शिव हर 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 महादेव परम मंगलमय प्रभू श्री बालकृष्ण लाल की वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह या पावन नगरीमध्ये, या धन्य नगरीमध्ये, छत्रपती नगरमध्ये संपन्न तर आपण भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमत लभते पुरुषोदावै. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन बहुजन्माचा भाग्याचा उदय प्राप्त होतो, योग प्राप्त होतो. तेव्हा आपण धन्य आहात, भाग्यवान आहात, पुण्यवान आहात की आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी मिळत आहे. जीवनाच्या व्यथा नष्ट कर देती है श्रीमद भागवताची कथा. कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती दियो घोडा दियो आवर दियो पालकी. नंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी आनंद झाला, घरी आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. नंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी, नंद राजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. बोले बालक नाही लाल की जय बोले नंद के लाल की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. कालच्या सत्रामध्ये नंद बाबा घरी आनंद झाला, आनंद प्रकट झाला. त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला. नंद बाबाने कृष्ण जन्म उत्सवामध्ये 9 लाख गाया होत्या नंद बाबाकडे. 9 लाखापैकी 2 लाख गायी दान केल्या. गायी कशा दान केल्या माहिती आहे का? गायीच्या शिंगामध्ये सोन्याच्या सिंबी म्हणून, गायीच्या पायामध्ये चांदीचे खुर बसून, गायीच्या पाठीवर अंगावर हिरे मोतीने जवाराने सजलेली चादर टाकून अशा गायी दान केल्या. नंदबाबाने एवढा मोठा उत्सव साजरा केला. इकडे कंस मामाची मीटिंग बोलवली कंस मामाने. आणि कंस मामाने मीटिंगमध्ये अगासूर, बकासूर, धेनकासूर, चाणूर, मुष्टकासूर, पुतना आदी राक्षसांना बोलवलं. मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये आज कंस मामा सांगत आहे, माझा शत्रू जन्माला आला, काला काला मुरलीवाला गोकुळ में जन्माला आला, कोण जाईल त्याला मारायला. पहिला विडा उचलला पुतना राक्षसांनी. पुतनेने विडा उचलला आणि पुतना म्हणत आहे, भैया दादा तुझ्या शत्रूला मी जाते मारायला. कंसाने विचारलं, पुतने तू कशी जाऊ शकशील? त्या ठिकाणी एवढी मोठी पहाडासारखी दिप्पाळ, एवढे मोठे मोठे दात, आणि तुला कोण घरात घुसू देईल? तेव्हा ती म्हणली, भैया दादा मी छोटं स्वरूप धारण करेल, छान छोटं स्वरूप धारण करेल, सुंदर शृंगार करेल, सुंदर बनून जाईल. आणि पुतनाने सुंदर रूप धारण केलं आणि पुतना निघाले गोकुळ नगरीला. आता गोकुळ नगरीमध्ये सगळ्या गवळणी गीत गात आहेत. गवळणी छान छान यामध्ये कृष्णाचे पवाडे गात आहेत. गवळणी त्या ठिकाणी सुंदर सुंदर गीत गात असताना, नाचत असताना, नृत्य करत असताना ही पुतना राक्षस निघाली. आणि त्या ठिकाणी कन्हैयाला कृष्णाला पाळण्यात टाकलेलं आहे. यशोदा मैया दरवाजात उभी आहे आणि सगळ्या गवळणी येत आहेत आणि सगळ्यांचं स्वागत करत आहे. यशोदा मैया स्वागतम सुस्वागतम स्वागत करत आहे. तेवढ्यात एक पुतना राक्षसी आली आणि पुतनाने सांगितलं, अरे यशोदा मैया कुठं आहे कन्हैया? तुझ्या घरी बाळाने जन्म घेतला. मला समाचार मिळाला
खबर मिळाली, मला आनंद झाला, मी पाण्यासाठी आले. कुठे आहे तुझं बाळ? कसं आहे? दिसायला छान आहे का? मी पाण्यासाठी आले. यशोदेने विचार केला, हिला कधी मी पाहिलंच नाही, कधीच इथं या ठिकाणी पाहिलं नाही. ही कोण आहे? कुठली आहे? आणि तुझा परिचय काय? परिचय विचारल्याबरोबर तिने सांगितलं, यशोदा मैया, तुम्हाला ओळखत नाही? अरे तुझ्या अगोदर माझं लग्न झालं, तुझ्या अगोदर माझं लग्न झालं, तुझी मी चुलत बहीण आहे. हे ना, अशी दूरची बहीण अशा म्हणलं लांब मला दिलं. लांब दिल्यामुळं माझा नवरा मला पाठवत नव्हता, म्हणून मी येऊ शकत नव्हते. आता मला काल परवा कळलं की तुझ्या घरी बाळाने जन्म घेतला. कसं आहे ते बाळ? मी पाण्यासाठी आले. कुठे? यशोदाने विचार केला की न जाणे कशाला नाराज करायची हिला, बिचारीला. कुठून आली असेल, जाऊ दे, पण जा आतमध्ये, पुतना आतमध्ये जा आणि दर्शन घेऊन ये. माझ्या कृष्णाला आत्ताच पाण्यात टाकले, माझा कृष्ण काय करत आहे? माझा कृष्ण झोपलेला आहे, त्याला जागे करू नको. आणि त्या पुतना राक्षस आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याबरोबर माझ्या कृष्णाने पुतनेला पाहिलं. पाहिल्याबरोबर डोळे झाकले. एका संताने खूप भाव प्रकट केलेला आहे. कृष्णाने का डोळे झाकले? की ही पुतना दुष्टीची पात्र नाही, ही कुपात्र आहे, बाल हत्यारी आहे, रक्त पिणारी आहे, खानदान कुळ राक्षस आहे, याचं काहीच पवित्र नाही. काय? अपवित्र आहे, दुष्टीची पात्र नाही, याच्याकडे पाहायचंच नाही. माझ्या कृष्णाने पाहून डोळे झाकले. दुसऱ्या संताने भाव प्रकट केला. कृष्णाने का डोळे झाकले? की ही पुतना राक्षसी स्तनामध्ये विष धारण करून आलेली मला मारण्यासाठी, विष धारण करून आलेली मला मारण्यासाठी. आणि मी आता सध्याला या ठिकाणी आलो दूध, दही, ताक पिण्यासाठी. या ठिकाणी माझा विष पिण्याचा अभ्यास नाही भैया, माझा विष पिण्याचा अभ्यास भगवान शंकराचा आहे. आणि समुद्र मंथनामध्ये कालकूट हलाल विष निघालं आणि भगवान शंकराने ते प्राशन केलं. आणि माझ्या भगवान शंकराने नीलकंठामध्ये धारण केल्यामुळं माझ्या भगवान शंकराचं नावच पडलं. पुढे नीलकंठेश्वर भगवान की जय. नीलकंठेश्वर नाव पडलं माझ्या भगवान शंकराचं. हा भगवान शंकर 20-20 पितील आणि त्या ठिकाणी मी तिचं काय करेल? रक्तसेवन करेल, दूध प्राशन करेल. कोण म्हणतंय? कृष्ण. आणि कृष्णाने काय केलं? त्या ठिकाणी भगवान शंकराचा धावा केला. कैलास राणा शिवचंद्र मोळी हरेंद्र माता मुकुट जळाली, कारवण्य चंदू दुःखहारी, तुझवेन शंभो मज कोण तारी, तुझवेन शंभो मज कोण तारी. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले शंकर भगवान की जय. माझ्या भगवान शंकराचा धावा केला कृष्णाने, चिंतन केलं. भगवान शंकरला म्हणले, हे प्रभू, विष पिण्याचा तुमचा अभ्यास आहे, तुम्ही 20-20 प्राशन करा. आणि त्या ठिकाणी माझ्या भगवान कृष्णाला उचललं, पुतनेनं मांडीवर घेतलं आणि जे स्तनामध्ये विष धारण करून आलेलं आहे ते स्तन कृष्णाच्या मुखात देऊ लागली. आणि कृष्णाने लगेच त्या ठिकाणी तिचे पंचप्राण खेचले, रक्त सेवन केलं. आणि पुतना म्हणती, कृष्णा सोड, पुत्र सोड, कृष्णा सोड, बेटा सोड. कृष्ण म्हणला, पुतना मावशीजी, तुला मी आता सोडू शकत नाही, तुझा उद्धार करूनच सोडणार आहे. एक तर मी पकडत नाही, पकडलं तर सोडत नाही. त्या ठिकाणी काय म्हणती? सोडी सोडी रे, सोडी सोडी रे अनंत, मेले मेले रे कृष्णनाथ, मेले मेले रे कृष्णनाथ, मेले मेले रे कृष्णनाथ. सोडी सोडी रे अनंत, मेले मेले रे कृष्णनाथ, मेले मेले रे कृष्णनाथ, मेले मेले रे कृष्णनाथ. सोडी सोडी रे आनंदा, मेले मेले कृष्णकांता. त्या ठिकाणी देवा सोड, कृष्ण सोड, पुत्र सोड, मावशीजी तुला मी सोडू शकत नाही, तुझा उद्धार करणं सोडणार आहे. पुतनाला वाटलं हा मला सोडू शकत नाही, आता मला मारल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून पुतनाने अंगणात बाहेर गेल्यानंतर अक्राळ विक्राळ स्वरूप तयार केलं. पहाडासारखी, पर्वतासारखं धिप्पाड शरीर तयार केलं स्वतः. आणि ती पुतना कृष्णाला पळून घेऊन जाऊन मथुरेकडं. तेवढ्यात मध्ये रस्त्यामध्ये भला मोठा दगड होता, दगडाला ठोकर लागली, पुतना खाली पडली. आणि पुतनाच्या अंगावर माझा कृष्ण खेळत आहे. इकडे यशोदा मैया आली, पाळण्यात पाहिलं की माझं बाळ नाही.
बाळ पाहिलं नाही तर सावरली बावरली कावरली वेड्यासारखी धावत पळत सुटली या गल्लीमध्ये. त्या गल्लीमध्ये कोणला पण विचारू लागली, काय म्हणू लागली, माझा बाळ पाहिला का कोणीतरी सांगा गे. माझा कृष्ण पाहिला का कोणीतरी सांगा गे. माझा कृष्ण दिखला का कोणीतरी सांगा गे. माझा कृष्ण दिखला का कोणीतरी सांगा गे. कोणीतरी सांगा गे सांगा गे 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 सांगा गे. हाती घेऊ निरा फूल अर्ग निरागत आले मुला. हाती घेऊ निया फूल अंगणी रांगत आले मूल. माथा शोभे पिरपल पान मेघवर्ण ऐसा जाण. त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. योगी ध्यान विश्राम. हो माझा कृष्ण दिखला का कुणीतरी सांगा गे. माझा कृष्ण देखिला का कोणीतरी सांगा गे. कोणीतरी सांगा गे सांगा गे सांगा गे. कोणीतरी सांगा गे सांगा गे सांगा गे. कोणीतरी सांगा गे सांगा गे. बावरली कावरली वेड्यासारखं धावत पळत सुटली या गल्लीमध्ये. त्या गल्लीमध्ये सगळ्यांना हात जोडू लागली, पदर पसू लागली, भीक मागू लागली, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे. माझा बाळ पाहिला काय कोणीतरी सांगा गे. कोणीतरी सांगा गे सांगा गे सांगा गे. यशोदा मैया सर्वत्र पाहिलं, इकडे तिकडे सर्वत्र पाहिलं, कृष्णाची काय खबर नाही. मधुमंगल पळत आला. मधुमंगलने सांगितले, यशोदा मैया तुझा कन्हैया मी पाहिला. यशोदा मैया तुझा कन्हैया मी पाहिला. यशोदा मध्ये शब्बास कुठं पाहिला सांग, लवकर सांग. आणि मधुमंगलने सांगितलं, यशोदा मैया तुझा कन्हैया जंगलामध्ये घनघोर झाडीमध्ये एक राक्षसी पडली आहे, तिच्या अंगावर खेळताना पाहिला. यशोदेला समजलं. यशोदा धावत पळत सुटली, पळत पळत गेली आणि त्या पोतना राक्षसाच्या अंगावरचं कृष्णाला उचललं, खडाशी धरलं, तिचे कानं फुगले आणि आज माझा कृष्णाला गोशाळेमध्ये घेऊन जात आहे. गोशाळेमध्ये गेल्यानंतर माझ्या कृष्णाने त्या अपवित्र राक्षसीला स्पर्श केला. माझा कृष्ण शुचिरभूत झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, निर्मळ झाला पाहिजे, पवित्र झाला पाहिजे म्हणून आज दिष्ट काढण्यासाठी गाईच्या शेपटीने, गाईच्या गोमत्राने, गाईच्या पंचगव्याने माझ्या कृष्णाला शुचिरभूत केलं, स्नान घातलं आणि गाईच्या शेपटीने माझ्या कृष्णाची दिष्ट काढली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्री राधे. जय जय श्री राधे श्याम. यशोदा मैयाने कृष्णाचा सुंदर शृंगार केला. यशोदा मैयाने माझ्या कृष्णाला सजवलं, माझ्या कृष्णाला सुंदर सुंदर ना मोरमुकुट धारण केला, पितांबर धारण केला, अलंकार धारण केले. तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा. तुळशी माळ गळा गोपचंदन टिळा. बस एवढंच धारण केलं माझ्या यशोदा मैयाने. आणि शृंगार केल्यानंतर तरी कन्हैया गेला गोशालेमध्ये आणि सेनामध्ये स्वतःच खेळू लागला, गोमूत्रामध्ये खेळू लागला. यशोदा पळत गेली, सांगितलं, कन्हैया नटखट चंचल चपल उद्मी, एवढा मला सुंदर शृंगार केला आणि तू शेणामध्ये खेळायला. जेवढा शृंगार केला तेवढं सगळं अंगाला लावून घेतलं शेण.
मग त्या ठिकाणी बघा इकडे मथुरेमध्ये वसुदेव आहेत. वसुदेवाला चिंता निर्माण झाली, माझ्या बाळाने जन्म घेतला गोकुळ नगरीमध्ये आणि त्याचे नामकरण विधी केले पाहिजे, नामकरण संस्कार झाले पाहिजे. वसुदेवाने आपले जे पूर्वज आचार्य आहेत गर्गाचार्याला बोलवून घेतलं आणि गर्गाचार्याला सांगितलं, आचार्यजी तुम्ही जा गोकुळ नगरीला, माझे 2 बालक आहेत त्यांचे नामकरण संस्कार करा, तुमच्याच वाणीद्वारे नामकरण संस्कार होणार. गर्गाचार्य निघाले, मथुरेहून बसले रथावर, रथ निघाला गोकुळ नगरीकडे. गोकुळ नगरीला गेले, नंदबाबाला रामराम केला. नंदबाबाने गर्गाचार्याला रामराम केला आणि गर्गाचार्याने सांगितलं की तुमच्या घरी बाळाने जन्म घेतला. हो, 2 बाळ आहेत, एक नाही 2 बाळ आहेत. असं का? मग एक काम करा ना, मला वसुदेवाने पाठवलंय कुठून? मथुरेहून. आता तुमच्या बालकांचं नामकरण संस्कार करायचा, नामकरण संस्कार विधी माझ्याकडे आहे. बाबा एक काम करा, नंद बाबा तुम्ही खूप मोठा उत्सव करता. नंद उत्सव एवढा मोठा केला, कृष्ण जन्म उत्सव एवढा मोठा केला, त्या ठिकाणी पुतना राक्षसी आली. जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. नामकरण संस्कार विधी छोटा करा, नाही मोठा करू नका. कंसाला कळलं नाही पाहिजे, आणि कंस मामाला कळलं की एखादा राक्षस पाठवतो आपल्या कार्यक्रमामध्ये आणि विक्षेप येतो, म्हणून त्या कंस मामाला कळताही कामा नाही. गोशाळेमध्ये गुपचूप आपण काय करू? नामकरण संस्कार विधी करू. नंदबाबा म्हणले काय हरकत नाही आचार्यजी, आता मी जातो, रोहिणीला सांगतो, यशोदेला सांगतो. नंदबाबा गेले, यशोदे रोहिणी आपल्या बालकांना घेऊन या, बाळाला घेऊन या. आचार्य मोठे विद्वान, सर्वगुण संपन्न शास्त्र विशारद, सर्वगुण संपन्न असे ज्ञानी गर्गाचार्य आले आहेत आणि त्यांच्याच वाणीद्वारे आपल्या बालकांचं नामकरण संस्कार होईल. यशोदेने ऐकलं होतं गर्गाचार्य खूप मोठे आहेत, विद्वान आहेत, खूप सर्वगुण संपन्न आहेत, शास्त्र विशारद आहेत, यांचं खूप मी नाव ऐकलंय, याची परीक्षा पाहिली पाहिजे. खरं ते विद्वान आहेत का? खरं त्यांना काय कळतं का? यशोदेने काय केलं? आपल्या बालकांची अदला बदली केली. आपलं बाळ रोहिणीकडे दिलं, रोहिणीचं बाळ आपल्याकडे घेतलं. विचार केला की आता यांची परीक्षा पाहू. खरंच गर्गाचार्यांना कळतं का? हुशार आहेत का? बुद्धिमान आहेत का? हे बाया काय परीक्षा पाहतील, कोणाची पाहतील आणि कशी पाहतील काही सांगता येत नाही. एका बाईने काय केलं बघा, दोघं पती पत्नी होते आणि पतीचे गुरु दुसरे, पत्नीचे गुरु दुसरे, दोघांचे दररोज घरात भांडणं लागायचे. पती म्हणायचं, हे अगं ऐकलं का, माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत, माझे गुरु एवढे विद्वान आहेत, माझे गुरु सर्व शास्त्र विशारद आहेत आणि त्यांना अंतर्यामी आहेत, त्यांना सगळं कळतं, एवढे हुशार विद्वान आहेत. पत्नी म्हणजे असं का, तुमचे गुरु एवढे विद्वान आहेत, माझे गुरु काय कमी आहे का? माझे गुरु सुद्धा तुमच्या गुरुपेक्षा भारी आहेत. दोघांत दररोज भांडणं चालायची घरात. मग ती म्हणायची माझे गुरु लय भारी आणि हा म्हणायचा माझे गुरु लय भारी. एक वेळेस मग पत्नी म्हणजे एक काम करा ना, तुमचे गुरु लय हुशार आहेत, विद्वान आहेत, सर्वगुण संपन्न आहेत, कलावान आहेत, ज्ञानी आहेत ना, एकदा बोलवा आपल्या घरी जेवायला, मी पाहते तुमच्या गुरुला. ते म्हणले तुला माहीत नाही, आमचे गुरु एकटे येत नाहीत, आमच्या गुरुबरोबर 10-12 लोक असतात. त्यांच्याकडे आहे ना, कोण चोपदार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्यांच्या आजूबाजूला सिक्युरिटी. आमचे गुरु फार मोठे आहेत आणि त्यांच्या मागे आहे ना, त्यांच्या मागे कोण असतात? बॉडीगार्ड असतात, 10-12 लोक असतात. ते काय एकटे येत नाही देताना, त्यांना सगळ्यांना स्वयंपाक करावं लागेल. ते म्हणजे चिंताच करू नका, 10-12 येऊ द्या तर 50 येऊ द्या, त्यांच्यासाठी सुंदर सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक करेल. आणि छान ते नियोजन झालं. नंतर गुरु आले, पतीचे गुरु आले, पुढच्या बैठकीमध्ये बसले आणि ते बिचाऱ्या बाईने सुंदर स्वयंपाक केला पुरणपोळीचा. गुरु पुढच्या बैठकीमध्ये बसल्यानंतर गुरु म्हणले हाड 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 करू लागले. बाई बाहेर आली, बाईने पाहिलं, आता इथं कुत्र दिसना कुठं. गुरु हाड हाड म्हणालेत. कोणाला म्हणालेत? बाईने विचारलं. हाड हाड म्हणालेत. तेव्हा बाई म्हणली, महाराज इथं तर कुत्र दिसना आणि तुम्ही हाड 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 कोणाला म्हणले? अरे बाई तुला माहीत नाही, पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कुत्र गेलं, मी इथून पाहिलं, इथूनच हाड 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 करून हाकून लावलं. ते म्हणले बापरे, हे गुरु खूप महान आहेत, एवढे गुरु मोठे आहेत, सिद्ध महापुरुष आहेत, अंतर्यामी आहेत, वा यांची परीक्षा पाहिलीच पाहिजे. खरं त्यांना इथून कुत्र दिसतंय पंढरपूरचं मंदिरामधलं आणि इथूनच त्यांनी हाकून लावलं. तर लगेच तिने काय केलं, सुंदर स्वयंपाक केला. छान एवढा सुंदर स्वयंपाक झाला
सगळ्यांना पात्र वाढले. गुरु मध्ये बसले, गुरुला मस्त बसायला पाठ आहे ना, ताटाला पाठ, अगरबत्तीचं घमघमाट, सुंदर रांगोळी काढली छान. इकडनं 5 लोक बसले शिष्य गुरुचे, इकडे 5 लोक बसले मध्ये गुरु 11वे. आणि सगळ्यांना सगळं वाढलं, सगळ्यांना सगळं वाढलं, पण गुरुला भजेच नाही ताटात. गुरुजीचं भजे नाही ताटात. गुरुजी म्हणले अनंत महाराज भजे आले का नाही. तुम्हाला? आले म्हणा ना. आले आले. इकडे भजे आले अनंत महाराज, भजे आले का? हां इकडं, हां सगळ्यांना भजे आले. हो इकडे भजे आले का? हां इकडं भजे आले. माझ्या ताटात भजे नाही. गुरु म्हणतात मी काय केलं बा त्या बाईचं घोडं मारलं का? ताटात भजे नाही. हो रणनाथ महाराज सांगा त्या बाईला, गुरुला भजे वाढले नाही. रणनाथ महाराज म्हणले बाई इकडे या. सगळ्यांना भजे वाढले पण गुरुला भजे नाही वाढले. गुरुच्या ताटात भजे नाही. ती म्हणले माझं काय चुकलं नाही, मी सगळ्यांना सगळं वाढलेलं आहे. सगळे जे आपापले ताटं पाहून घ्या, प्रत्येकाला सगळं वाढलंय, काहीच मी विसरले नाही आणि कोणाचं काही विसरलं पण नाही. सगळे पदार्थ सगळ्यांना वाढले. सगळे आपापले ताटं पाहून घ्या. सगळे म्हणतात गुरुच्या ताटात भजे नाही. गुरुजी म्हणतात मला भजे दिसतात. बाकी सगळे म्हणतात सगळं वाढलं. आणि गुरु म्हणतात अ बाई इकडे या. मग कळतं का माझ्या ताटात भजे नाही. गुरु ती म्हणली मी सगळ्यांना सगळं वाढलंय. यांना 5 हे 5 हे 5 11 जण सांगतात ए बाई ताटात भजे नाही. तुम्हाला कळतं का आम्ही 11 जण सांगतोय भजे नाही भजे नाही, आणि तुम्ही म्हणतात मी सगळं वाढलं, माझं काय चुकलं नाही, सगळं वाढलं. मग तेव्हा तिने सांगितलं महाराज आत्तापर्यंत गुरु तुम्ही इथून पंढरपूरला देवळामधलं कुत्र पाहिलं, त्याला हाड 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 करून इथून हाकून लावलं आणि ताटामध्ये भाताखाली मी भजे वाढले होते. हे कसे दिसले नाही? पंढरपूरचं कुत्र दिसलं आणि इथलं भजे कसे दिसले नाही? बघा या पया काय परीक्षा पाथील, कोणाची पाथीन कशी पाथीन काही सांगता येत नाही. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले बाल कन्हैया लाल की जय. तसं यशोदा मैयाने गर्गाचार्याची परीक्षा पाहिली. आणि गर्गाचार्याची परीक्षा पाहण्यासाठी आपलं बाळ रोहिणीकडे दिलं. रोहिणीचं बाळ आपल्याकडे घेतलं. बाळांची आदला बदली केली आणि त्या समोर जाऊन बसल्या. यशोदा समोर बसली, रोहिणी समोर बसली. गर्गाचार्याने ध्यान लावलं आणि गर्गाचार्याने जसं रोहिणीच्या मांडीवर बसलेल्या बालकाकडे पाहिलं, रोहिणीच्या मांडीवर बसलेल्या बाळाकडे पाहिल्याबरोबर गर्गाचार्याला समाधी लागली. गर्गाचार्य म्हणते वा साक्षात परमपिता परमेश्वर या ठिकाणी जन्माला आला आणि तिथं मला दर्शन होत आहे. आणि त्याचं नामांकरण विधी माझ्या वाणीद्वारे होती. म्हणून त्याकडे गर्गाचार्य निस्ती पाहता पाहता देवान विसरले तानबुक हरपली. त्या रोहिणीच्या मांडीवर बाळाला पाहिल्याबरोबर गर्गाचार्याला समाधी लागली. गर्गाचार्य हाले ना बोले ना चाले ना डोले ना. यशोदा जवळ आली. यशोदा नाही बाबा काय झालं तुम्हाला? इथेच माझ्या घरी मरायला काय झालं? बाबा मेले की काय? हाले ना बोले ना चाल काहीच बोले ना. शेवटी गर्गाचार्य उठले, जागे झाले आणि सांगितलं ए यशोदा मैया तुझ्या बाळांचं नाव मी शोधलं. तुझ्या बाळाचं नाव शोधत होतो, विचार करत होतो याचं नाव काय ठेवायचं. यशोदा म्हणली ठीक आहे बाबा बरं झालं नाव सांगा. त्या ठिकाणी गर्गाचार्याने सांगितलं यशोदे तुझ्या जे मांडीवर बाळ आहे ना हे तुझं नाही. अयम ही रोहिणी पुत्रो, अयम ही रोहिणी पुत्रो, हे रोहिणीचा मुलगा आहे. यशोदा म्हणले शब्बास बाबा बरोबर ओळखलं तुम्ही. मी तुमची परीक्षा पाहण्यासाठी आदला बदली केली, तुम्ही खरंच ओळखलं हे रोहिणीचं बाळ आहे. याचं नाव काय ठेवलं बाबा? त्यामध्ये माझे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराज मला क्षमा करा, तुमची मी परीक्षा पाहिली आणि तुम्ही ओळखलं. ओळखल्याबरोबर लगे हातातली छल्ला काढला यशोदा मैयाने. काय अंगठी काढली सोन्याची, लगेच बाबाला भेट. बाबा बरोबर ओळखलं, मग सांगायचं नाव काय आहे? आणि यशोदेच्या मांडीवरच्या बाळाला सांगितलं कोण? गर्गाचार्य म्हणतात बलाधिक्यात बलम विदू. हे खूप बलवान निघणार आहे, सूर निघणार आहे, वीर निघणार आहे, शक्तिवान निघणार आहे. याचं नाव बलाधिक्यात बलम विदू, बलराम नाव ठेवलं. दुसरं ते रोहिणीच्या मांडीवर आहे ना. यशोदा म्हणली बाबा ते बघा कसं टुकू पाहत आहे, कसं त्याच्या डोळ्यामध्ये काही सामर्थ्य आहे. चित्त चोरेले नंदाच्या नंदने कामनीने गरुड ध्वजे. चित्त मोहिले नंदाच्या नंदने. चित्त मोहिले नंदाच्या नंदने. तुका म्हणे गरुड ध्वजे. तुका
सीताचे सावळे रूपडे चोरटे सीताचे सावळे रूपडे चोरटे सीताचे सावळे रूपडे चोरटे सीताचे. चित्त मोही रे नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वज. बघा कसं ते पाहताय टोकू यशोदामाई म्हणते सांगा. त्या रोहिणीच्या मांडीवर जे बसले ना त्याचं नाव काय ठेवलं बाबा. आणि त्याला इथे सांगितलं गर्गाचार्यांनी त्याचं नाव कृष्ण. काय नाव ठेवलं? कृष्ण. यशोदा म्हणले काय नाव ठेवलं बाबा. हे नाव मला बोलता सुद्धा येत नाही, माझी जीभ ओळख सुद्धा नाही. हे कृष्णाचा अर्थ काय बाबा. करसहिती ती कृष्ण. तो काय करेल? आकर्षण करेल, चित्त चोर होईल, मुरलीधर होईल, श्याम सुंदर होईल, तो नटधारी होईल, गिरधारी होईल. जशी लीला करेल तसे त्याप्रमाणे नाव होईल. एक नाव नाही यशोदा मैया. यशोदे याचं एक नाव नाही. गोपाल सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, याचे सगळं अनेक नाव होतील. यशोदा म्हणली बाबा अनेक नाव नको, आम्हाला छोटं पाहिजे. छोटंसं नन्नसं प्यारसं नाव पाहिजे. मला जास्त नावाची गरज नाही. माझ्या आवडीचे नाव मी ठेवणार. तुमचं नाव मला नाही आवडलं बाबा. माझ्या आवडीचे नाव, माझ्या कृष्णाचं काय नाव ठेवणार? कन्हैया, कहाणा, कन्हवा, आवडीचे नाव. बलरामाचं नाव बलवान, असे नाव ठेवले. यशोदामाईने आपल्या आपल्या आवडीचे नाव ठेवले. चला बोले गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे. यजमान चला लवकर. यजमान कुठं? यजमान कशाला ठेवलं ते मग? आणा इकडं, शूटिंग चालू आहे. राधे राधे बोल राधे 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 राधे